नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. आपल्या होमोफोन्स म्हणजेच सारख्या उच्चाराचे पण वेगवेगळ्या अर्थाचे शब्द या सिरीजच्या दुसऱ्या भागात तुमचे स्वागत आहे. पहिल्या भागाला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात. आज आपण आणखी असे 15 महत्त्वाचे शब्द पाहणार आहोत जे तुमचे इंग्रजी नक्की सुधारतील. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचे शब्द खूप इंटरेस्टिंग आहेत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. तर बघा, जो काही पहिला शब्द आहे तर तो आहे न्यू. काय आहे बघा, न्यू. न्यू म्हणजे काय? नवीन. चला ह्यासाठी वाक्य पाहूया. आय हॅव न्यू पेन. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे नवीन पेन आहे. माझ्याकडे नवीन पेन आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सेम उच्चाराचा जो काही दुसरा शब्द आहे तर तो आहे बघा न्यू. काय आहे बघा, न्यू. न्यू म्हणजे माहीत होते. काय होते बघा, न्यू म्हणजे माहीत होते. जो काही नो हा शब्द आहे, ह्या नोचा हा काय आहे रे, भूतकाळ. लक्षात आलं का? न्यू म्हणजे माहीत होते. चला ह्यासाठी वाक्य पाहूया. आय न्यू यू वूड कम. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती होते तू येशील. मला माहिती होते तू येशील. चला विद्यार्थी मित्रांनो, आता जो काही दुसरा शब्द आहे तर तो आहे बघा पीस. पीस म्हणजे तुकडा. पीस म्हणजे काय? तुकडा. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, गिव्ह मी अ पीस ऑफ केक. गिव्ह मी अ पीस ऑफ केक. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मला केकचा एक तुकडा दे. मला केकचा एक तुकडा दे. बघा, आता जो काही दुसरा शब्द आहे त्याचा उच्चारसुद्धा पीस आहे आणि तो शब्द आहे बघा पीस. पीस म्हणजे शांतता. पीस म्हणजे काय? शांतता. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, वी ऑल वॉन्ट पीस. वी ऑल वॉन्ट पीस. म्हणजेच काय? आपल्या सर्वांना शांतता हवी आहे. आपल्या सर्वांना शांतता हवी आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता जो काही पुढील शब्द आहे तो आहे हेअर. हेअर म्हणजे काय? केस. जो काही तिसरा शब्द आहे तो काय आहे बघा, हेअर. हेअर म्हणजे केस. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, हर हेअर इज ब्लॅक अँड लॉंग. इज ब्लॅक अँड लॉंग. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तिचे केस काळे आणि लांब आहेत. तिचे केस काळे आणि लांब आहेत. चला आता उच्चार तोच पण शब्द वेगळा. तर तो शब्द आहे बघा हेअर. हेअर म्हणजे ससा. लक्षात आलं का? हरे म्हणायचं नाही, हेचा उच्चारसुद्धा काय होतो, हेअर. आणि हेअर म्हणजे काय? ससा. जो काही मोठा जंगली ससा असतो ना तो. लक्षात आलं का? चला ह्यासाठी वाक्य आहे बघा, द हेअर रन्स फास्टर दॅन द टॉर्टॉइज.
द टॉर्टॉईज. चला, आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, ससा कासवापेक्षा वेगाने धावतो. ससा कासवापेक्षा वेगाने धावतो. वेगाने धावतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आता जो काही पुढील शब्द आहे तर तो आहे बघा फ्लॉवर. काय आहे? फ्लॉवर. फ्लॉवर. फ्लॉवर म्हणजे फूल, आणि ह्यासाठी शब्द आहे बघा, रोज इज अ ब्युटिफुल फ्लॉवर. रोज इज अ ब्युटिफुल फ्लॉवर. ब्युटिफुल फ्लॉवर म्हणजेच काय? गुलाब हे एक सुंदर फूल आहे. गुलाब हे एक सुंदर फूल आहे. चला, आता जो काही दुसरा शब्द आहे तो आहे बघा फ्लॉवर, किंवा ज्याला आपण फ्लोअर असं म्हणतो. काय म्हणतो बघा, जो काही दुसरा शब्द आहे तो काय आहे बघ, फ्लॉवर, किंवा ज्याला आपण फ्लोअर असे दोन्ही शब्द म्हणतो. फ्लॉवर, फ्लॉवर आणि फ्लोअर. फ्लोअर आणि ह्याचा अर्थ होतो पीठ. पीठ म्हणजे कणिक. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, ब्रेड इज मेड फ्रॉम व्हीट फ्लॉवर. फ्लॉवर म्हणजेच काय? पाव गव्हाच्या पिठापासून बनवला जातो. पाव गव्हाच्या पिठापासून बनवला जातो. चला, आता जो काही पुढील शब्द आहे तो आहे बघा वन. वन म्हणजे एक, आणि ही काय आहे रे? संख्या. वन म्हणजे काय? एक. चला, ह्यासाठी वाक्य आहे बघा, आय हॅव ओनली वन ब्रदर. आय हॅव ओनली वन ब्रदर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मला एकच भाऊ आहे. मला एकच भाऊ आहे. आणि जो काही दुसरा शब्द आहे तो पण आहे वॉन. वन म्हणजे काय? जिंकले. आणि विनचा काय आहे? हा भूतकाळ. लक्षात आलं का? चला, ह्यासाठी वाक्य आहे बघा, आवर टीम won the match. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, की आमच्या संघाने सामना जिंकला. आमच्या संघाने सामना जिंकला. चला, पुढील जो काही शब्द आहे तो आहे बघा नॉट. नॉट म्हणजे गाठ. नॉट म्हणजे गाठ. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, टाईट नॉट. टाईट नॉट म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, घट्ट गाठ मार.
आणि ह्याच उच्चाराचा जो काही दुसरा शब्द आहे तो आहे बघा नॉट. नॉट म्हणजे नाही. नॉट म्हणजे काय? नाही. चला ह्यासाठी वाक्य आहे बघा. दिस इज नॉट माय पेन. दिस इज नॉट माय पेन. नॉट माय पेन म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, हे माझे पेन नाही, हे माझे पेन नाही. त्यासोबतच आता जो काही पुढील शब्द आहे तो आहे बघा मेन. मेन म्हणजे काय? मुख्य किंवा महत्त्वाचे. जो काही पुढील शब्द आहे तो काय आहे? मेन. मेन म्हणजे मुख्य किंवा महत्त्वाचे. मुख्य किंवा महत्त्वाचे. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा. व्हॉट इज द मेन रिझन? व्हॉट इज द मेन रिझन? मेन रिझन म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मुख्य कारण काय आहे? मुख्य कारण काय आहे? त्यासोबतच जो काही दुसरा शब्द आहे तो आहे बघा मेन. लक्षात आलं का? आणि त्याला माने म्हणायचं नाही. तो काय आहे बघा? मेन. मेन म्हणजे सिंहाची गळ्यावरील जे काही केस असतात त्याला आपण आयाळ म्हणतो ना, ते. लक्षात आलं का? आयाळ. चला, आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा. द लायन हॅज अ ब्युटिफुल मेन. द लायन हॅज अ ब्युटिफुल मेन म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, सिंहाला सुंदर आयाळ असते. सिंहाला सुंदर आयाळ असते. चला, आता जो काही पुढील शब्द आहे तर तो आहे बघा वेट. काय आहे? आठवा शब्द आहे बघा वेट. वेट म्हणजे थांबणे किंवा वाट पाहणे. वेट. वेट म्हणजे काय? थांबणे किंवा वाट पाहणे. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा. प्लीज वेट फॉर 5 minutes. प्लीज वेट. प्लीज वेट फॉर 5 minutes. 5 minutes म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, कृपया 5 मिनिटे वाट पहा. कृपया 5 मिनिटे वाट पहा. आणि जो काही ह्याच अर्थाचा जो काही दुसरा शब्द आहे तो आहे वेट. वेट म्हणजे वजन. वेट म्हणजे काय? वजन. चला, वाक्य पाहूया. व्हॉट इज युअर वेट? व्हॉट इज युअर वेट म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तुझे वजन किती आहे? तुझे वजन किती आहे? त्यासोबतच जो काही 9वा शब्द आहे तो आहे बघा अलाउड. अलाउड म्हणजे परवानगी असणे. जो काही 9वा शब्द आहे तो काय आहे बघा अलाउड. अलाउड म्हणजे काय? परवानगी असणे. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा. मोबाईल फोन्स आर नॉट अलाउड हिअर. मोबाईल फोन्स
are not allowed here. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, येथे मोबाईल फोनला परवानगी नाही. आणि जो काही दुसरा शब्द आहे तर तो आहे बघा अलाउड. म्हणजे मोठ्या आवाजात किंवा मोठ्याने. अलाउड म्हणजेच काय, मोठ्या आवाजात. किंवा मोठ्याने. चला, आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, रीड दिस पॅरेग्राफ अलाउड. paragraph aloud. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, हा परिच्छेद मोठ्याने वाचा. मोठ्याने वाचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, जो काही 10वा शब्द आहे तो काय आहे बघा, फेअर म्हणजे जत्रा. किंवा गोरा रंग, किंवा आपण त्याला योग्य असंही म्हणतो. लक्षात आलं का? शब्द एक पण त्याचे अर्थ किती वेगवेगळे आहेत. लक्षात आलं का? चला, ह्यासाठी वाक्य पाहूया. बघा, वी वॉन्ट टू द व्हिलेज फेअर. वेंट टू द व्हिलेज फेअर. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आम्ही गावाच्या जत्रेला गेलो होतो. आम्ही गावाच्या जत्रेला गेलो होतो. चला, त्यासोबतच जो काही दुसरा शब्द आहे तो आहे बघा फेअर म्हणजे भाडे. जे काही बस किंवा जे काही ट्रेन यांचं काय असतं, फेअर म्हणजे भाडे. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, व्हॉट इज द बस फेअर टू पुणे. चला विद्यार्थी मित्रांनो, ह्याचा अर्थ काय होतो बघा, पुण्याचा बस प्रवास भाडे किती आहे. पुण्याचा बस प्रवास भाडे किती आहे. चला, आता जो काही 11वा शब्द आहे तो आहे बघा वेस्ट म्हणजे वाया घालवणे किंवा कचरा. जो काही 11वा शब्द आहे तो काय आहे बघा, वेस्ट म्हणजे काय, वाया घालवणे किंवा कचरा. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, डोंट वेस्ट वॉटर. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, पाणी वाया घालवू नका. पाणी वाया घालवू नका. जो काही दुसरा शब्द आहे तो आहे वेस्ट म्हणजे कंबर. वेस्ट म्हणजे काय, कंबर.
आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, शी टायड अ बेल्ट अराउंड हर वेस्ट. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तिने आपल्या कमरेला पट्टा बांधला. त्यासोबतच जो काही पुढील शब्द आहे तो आहे बघा सेल. काय आहे? सेल. आणि सेल ह्या शब्दाचा अर्थ होतो पेशी. काय होतो? पेशी. लहान खोली किंवा मोबाईलची बॅटरी. लक्षात आलं का? पेशी, लहान खोली किंवा मोबाईल बॅटरी. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, द ह्युमन बॉडी इज मेड ऑफ सेल. द ह्युमन बॉडी इज मेड ऑफ सेल्स. इज मेड ऑफ सेल्स म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मानवी शरीर पेशींचे बनलेले असते. त्यासोबतच जो काही त्याच उच्चाराचा जो काही दुसरा शब्द आहे तो सेल. सेल म्हणजे विकणे. सेल म्हणजे काय? विकणे. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, दे सेल फ्रेश व्हेजिटेबल्स. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ते ताजी भाजी विकतात. आता बघा, जो काही 13वा शब्द आहे तो आहे रूट. रूट म्हणजे मूळ. झाडाचं असतं ना. जो काही 13वा शब्द आहे तो काय आहे? रूट. रूट म्हणजे मूळ. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, रूट ॲब्झॉर्ब वॉटर फ्रॉम सॉईल. रूट ॲब्झॉर्ब वॉटर फ्रॉम सॉईल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मुळे मातीतून पाणी शोषून घेतात. जो काही दुसरा रूट आहे, रूट म्हणजे रस्ता किंवा मार्ग. काय आहे बघा, जो काही दुसरा शब्द आहे तो काय आहे? रूट. रूट म्हणजे काय? रस्ता किंवा मार्ग. ह्यासाठी वाक्य आहे बघा, दिस इज द शॉर्टेस्ट रूट. म्हणजेच काय शॉर्टेस्ट रूट टू स्कूल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, हा शाळेत जाण्याचा सर्वात छोटा मार्ग आहे. मार्ग आहे. त्यासोबतच जो काही 14वा शब्द आहे तो आहे स्वीट. स्वीट म्हणजे गोड. काय आहे बघा? स्वीट म्हणजे
गोड. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, मँगो इज व्हेरी स्वीट. मँगो इज व्हेरी स्वीट. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, की आंबा खूप गोड असतो. काय बघा, आंबा खूप गोड असतो, खूप गोड असतो. आणि जो काही दुसरा स्वीट आहे तर तो म्हणजे आलिशान खोल्याचा संच, जो हॉटेलमधील. लक्षात आलं का? स्वीट म्हणजे काय, आलिशान खोल्यांचा संच, आलिशान खोल्यांचा संच. ह्यासाठी वाक्य आहे बघा, दे बुक अ लक्झरी सूट इन द हॉटेल. दे बुक अ लक्झरी स्वीट इन द हॉटेल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी हॉटेलमधील एक आलिशान खोल्याचा संच बुक केला. बुक केला. चला विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओचं हे सर्वात शेवटचा जो काही शब्द आहे तर तो आहे बघा, सेल. आता तुम्ही म्हणाल सेल तो शब्द झालेला आहे. लक्षात आलं ना, हे ते सेल आहे, हा सेल आहे. तर हा दुसरा शब्द आहे बघा, जो काही 15वा शब्द आहे तर तो आहे बघा, सेल. आता हा शब्द वेगळा आणि त्याचा उच्चार आहे एकच. सेल म्हणजे काय, की जहाजाने प्रवास करणे, जहाजाने प्रवास करणे. ह्यासाठी वाक्य आहे बघा, शिप सेल्स, शिप्स सेल ऑन द ओशन, ऑन द ओशन. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जहाजे महासागरात प्रवास करतात, जहाजे महासागरात प्रवास करतात. त्यासोबतच जो काही पुढील शब्द आहे तो आहे बघा, सेल. सेल म्हणजे विक्री. जो आपण म्हणतो ना की डिस्काउंट आहे, लक्षात आलं का, डिस्काउंट सेल. लक्षात आलं का, तिथे सेलचा अर्थ काय झाला बघा, हा सेल म्हणजे विकनेस, हा सेल म्हणजे पेशी. त्यासोबतच हा सेल म्हणजे जहाजाने प्रवास करणे, हा सेल म्हणजे विक्री किंवा ज्याला आपण काय म्हणतो डिस्काउंट सेल. लक्षात आलं का? चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा, दिस शॉप is having a big sale, a big sale. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, या दुकानात मोठी विक्री सेल सुरू आहे, विक्री सुरू आहे किंवा सेल सुरू आहे, विक्री सुरू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते बघा आजचे 15 महत्त्वाचे काय आहेत बघा, होमोफोन्स. या शब्दांमुळे तुमचे इंग्रजी बोलताना कन्फ्यूज होणार नाही. लक्षात आलं का? आता यातील तुम्हाला जो काही पीस आहे किंवा हा पीस या शब्दांचा फरक समजला असेल तर या दोन्ही शब्दांचा वापर करून कमेंटमध्ये नक्की वाक्य लिहून दाखवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.